बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम दुपारी 12 वाजेपर्यंत मतदानाची गती वाढली तर आता 4 मे रोजी निकाल। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद। अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलंय। विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक तर मतदानापूर्वी सुनेत्रा पवारांकडून दादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा। 2029 मध्ये जय पवारांकडून निवडणूक लढवण्याचे संकेत। लोकप्रतिनिधी कोण बारामतीकर ठरवतील। कुटुंब एकत्र असायला हवं। 2029 ला पवार विरुद्ध पवार लढत नको। युगेंद्र पवारांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। अजित पवार हयात असताना विलीनीकरण झालं असतं तर 2029 ला 100% दादाच मुख्यमंत्री असते। आज विलीनीकरणाचा प्रश्न निर्माण होत नाही। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे। जय पवारांची आक्रमक भूमिका। तर अपघाताचा अहवाल 3 ते 4 आठवड्यांमध्ये येईल यावर शंका। सरकार VSRच्या मालकाला वाचवतंय। रोहित पवारांचा आरोप।